जाओगे। आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण जगन्नाथपुरीच्या पवित्र दर्शनाने केली। तिथे मोबाईलला परवानगी नव्हती, त्यामुळे त्या सुंदर क्षणांचे व्हिडिओ नाहीत, पण ते क्षण आम्ही मनात कायमचे साठवून ठेवले। दर्शनानंतर आम्ही जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात केली। जगन्नाथपुरीहून आम्ही फक्त 5 रुपयांच्या तिकिटात बस पकडली। त्या बसने आम्ही गुंडेच्या मंदिराकडे निघालो। हे मंदिर वर्षातून फक्त 9 दिवसांसाठीच उघडं राहतं। दरवर्षी रथयात्रेच्या काळात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती इथे आणल्या जातात आणि 9 दिवस इथेच विराजमान असतात। आम्ही गेलो तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होते, त्यामुळे आत जाता आलं नाही, पण बाहेरूनच आम्ही मनापासून दर्शन घेतलं। मंदिराच्या आवारात थोडा वेळ टाइमपास करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी एक रिक्षा केली, जिथून आम्ही बेडी हनुमानासाठी निघालो। आता आलेलो आहोत आपण बेडी हनुमानच्या मंदिरात आणि इथे यायला तुम्हाला गुंडेच्या मंदिरवरून येऊ शकता आणि जगन्नाथपुरी वरून सुद्धा येऊ शकता। तुम्ही बघू शकता इकडे बरीच लाकडं आहेत, पण काळजी घ्यायची गरज नाही, ते काही हार्म वगैरे असं करत नाही। सो चला आमच्याबरोबर बेडी हनुमानाला। समुद्राच्या अगदी काठावर वसलेलं हे मंदिर खूपच खास आहे। इथे हनुमानजींची मूर्ती साखळदंडात म्हणजे बेडीमध्ये बांधली जाते। अशी कथा आहे की एकदा समुद्राचं पाणी जगन्नाथ मंदिरात शिरलं, तेव्हा भगवान जगन्नाथांनी पुरीच्या संरक्षणाची जबाबदारी हनुमानजींना दिली होती, पण हनुमानजी काही वेळेस बाहेर केल्यामुळे समुद्राचं पाणी पुन्हा आत आलं। त्यामुळे रागावून भगवान जगन्नाथांनी हनुमानजींना साखळदंडात बांधलं आणि तेव्हापासून त्यांना बेडी हनुमान म्हणून ओळखलं जातं। मंदिर लहानसंच आहे, त्यामुळे आत थोडी गर्दी जाणवते। मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडं असतं। प्रवेशासाठी फक्त 5 रुपयांचं तिकीट आहे। मंदिराच्या परिसरात पादत्राणे नेण्यास मनाई आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा पर्यटकांना पैशांसाठी आग्रह केला जातो, त्यामुळे शांतपणे आणि जागरूक राहा। अधिकृत तिकीटच घ्या आणि अनावश्यक पैसे देऊ नका। बाकी समुद्रकिनाऱ्याचं सुंदर वातावरण आणि भक्तीची भावना दोन्ही एकत्र अनुभवायला मिळते। इथूनच जवळ असलेल्या स्वर्गद्वार समुद्रकिनाऱ्यापाशी आम्ही पोहोचलो। स्वर्गद्वार हे ठिकाण ज्याचा स्थानिक भाषेत अर्थ स्वर्गाचे द्वार असा होतो। हिंदूंसाठी खूप धार्मिक महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की जे लोक या ठिकाणी समुद्रात डुबकी मारतात त्यांना मोक्ष मिळतो आणि मृत्यूनंतर स्वर्गातही पोहोचतात। येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते। दिवस सरत असताना समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो। संध्याकाळी जेव्हा तात्पुरते स्टॉल लावले जातात तेव्हा गर्दी शिगेला पोहोचते। या वेळेत पर्यटक विविध स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतात आणि समुद्रकिनाऱ्यावरील शंख, हस्तनिर्मित उत्पादने, खेळणी, अलंकार, सजावटीच्या वस्तू आणि अनेक दागिने इथून खरेदी करतात। संध्याकाळी हा संपूर्ण समुद्रकिनारा जिवंत होतो। याचप्रमाणे आजचा दिवस संपतो आणि उद्यासाठी आम्ही एक नवीन ब्लॉग बरोबर